हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्लेस ऑफ मिरॅकल. आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मॅथमॅटिक्स मधली सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट, जी की आहे रॅशनलायझेशन. सो काय आहे रॅशनलायझेशन, चला पाहूया. इथे आपण काय करणार आहे, डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करणार आहे. डिनॉमिनेटर मध्ये इथे काय √7, त्याला आपल्याला रॅशनलाइज करायचं. मीन्स व्हॉट, वी हॅव टू रिमूव्ह दी रूट साइन. ओके, सो 1/√7 इज देअर, मल्टिप्लाय बाय काय करणार आहे आपण, √7 नेच मल्टिप्लाय डिवाइड करणार आहे. सो √7/√7. सो 1 × √7 काय येणार आहे, √7. आणि सगळ्यांना माहिती आहे √7 × √7 7. शाबाश. सो दिस इज अवर आन्सर. ओके, इथे काय केलं बाळांनो, आपण डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करू. नेक्स्ट काय दिलेलं आहे, 1/√5 + √3 मीन्स 1/√5 + √3 इंटू, इथे प्लस असेल तर आपण काय करणार आहे, मायनस नी रॅशनलाइज. मीन्स व्हॉट, √5 - √3 अपॉन √5 - √3. आता काय 1 इंटू दिस टर्म, सेम टर्म √5 - √3 अपॉन, इथे बघा बाळांनो, a + b इंटू a - b. ओके, a + b a - b काय फॉर्म्युला आहे, a² - b². सो √5 चा स्क्वेअर किती होतो बाळांनो, 5 -3. सो आन्सर काय येणार आहे, √5 - √3 अपॉन 2. सो दिस इज अवर आन्सर. जर तुम्हाला रॅशनलायझेशन कसं करायचं हे समजलं असेल तर याचं आन्सर मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.